जीन्स आणि टी शर्ट घालते या रागातून पतीनं आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना कुजलेल्या अवस्थेत मिळाली असून तिची हत्या करणारा पती फरार झालाय। पूजा निषाद असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणी तिचा पती रणजित याच्यावर संशय व्यक्त होतोय। तो बुधवारपासून गायब आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। 2-3 दिवस भांडण व्हायचं त्यांच्या कपड्यावरती। वाटतं तिला जास्त करून पॅन्ट शर्ट घालायचं सवय होती, त्याच्या कारणावरून भांडण व्हायचं। ही जी मयत आहे पूजा, हिला कुणी बघितलं नाही। त्याच्यावरनं असं चौकशीवरून असं निष्पन्न झालं की त्या दोघांच्या मध्ये वाद होता कपड्याच्या घालण्यावरनं वगैरे, आणि तो त्या दिवशी भांडण झाल्यानंतर त्याच्यानंतर मयत बाहेर आले नाही आणि हा तेव्हापासून गायब आहे। त्याचा फोन लागत नाही, कुठे तो ट्रेस होत नाही। तर आमच्या आणि डॉक्टरांशी डिस्कस केल्यानंतर लक्षात आलं की तो थोडंसं अननॅचरल डेथ आहे। त्याप्रमाणे आपण 302चा गुन्हा दाखल केला त्याच्याविरुद्ध आणि त्याला ट्रेस करायचे आपले प्रयत्न चालू, काही लीड्स मिळालेले आहेत, त्याप्रमाणे आपण ते वर्कआउट करतो। अत्यंत धक्कादायक आणि तितकीच दुर्दैवी ही बातमी आहे। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या बरोबर आहेत। अरुण, अत्यंत वाईट बातमी असं या बातमीला म्हणता येईल। पत्नी जीन्स टी शर्ट घालते म्हणून तिची हत्या केली आहे या नराधमानं। काय अधिक माहिती या बाबतीत? अजित, खरं तर म्हणजे नवरा बायकोंमधली भांडणं, वाद हा काही नवीन विषय नाही। मात्र ज्या कारणासाठी हे भांडण होत होतं आणि त्या भांडणाचं पर्यवसन ज्या पद्धतीनं एका खुनामध्ये झालं ते निश्चितपणे धक्कादायक आहे। हे दोघंही म्हणजे साधारणपणे 20-25 वयोगटातलं हे दाम्पत्य, दोघंही उत्तर प्रदेशातले, म्हणजे तरुण म्हणावे असे हे नवरा बायको। आणि हे बायको त्याची जीन्स आणि टी शर्ट घालते याचा राग त्याच्या मनात होता, त्याला ते आवडत नव्हतं, वारंवार सांगूनही ती ऐकत नव्हती। आणि ज्या दिवशी हे भांडण झालं त्या दिवशी देखील तिनं जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घातल्याचं सांगण्यात येतं आणि त्यावरून त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्यातच त्यानं तिचा खून केला असं त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे। 3-4 दिवस झाले ही घटना घडून पती आहे तो तिथून पसार झालाय आणि पत्नीचा मृतदेह जो आहे तो कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला। आसपासच्या लोकांना हवा करून हे प्रकरण उघडकीस आलं। अरुण, अत्यंत दुर्दैवी ही बातमी आहे। या माहिती करता आभार आपले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।